This is the carboxyl group, that is the combination of carbonyl group and hydroxyl group. I have told you this earlier. This is the carboxyl group which gives acidity, which imparts acidity to carboxylic acids. Now you may ask me, what is acidity? Acidity means losing of this H ion, ज्याला आपण प्रोटॉन म्हणतो, कारण हायड्रोजन प्लस फॉर्ममध्ये रिलीज होतो अँड दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ प्रोटॉन. ठीक आहे. सो व्हॉट इज carboxyl group? This is the carboxyl group which consists of carbonyl group and hydroxyl group. It imparts acidity to carboxylic acid. Reason? Acidity to carboxylic acid चा भाषाकाचा अर्थ काय होतं? लुझिंग ऑफ H. ॲसिडिक कॅरेक्टर म्हणजे लॉस ऑफ H, लॉस ऑफ प्रोटॉन, त्याला ॲसिडिटी म्हणतात. हाऊ? बिकॉज वेन दिस कार्बॉक्सिल ग्रुप इज डिझॉल्व्ड इन वॉटर किंवा इन ॲक्वियस मीडियम, द कार्बॉक्सिल ग्रुप इन ॲक्वियस मीडियम लुझेस दिस H. लुझेस दिस H आणि जे रिमेनिंग प्रोडक्ट राहतं दॅट इज कार्बोनिल प्लस ऑक्सी, हा एक कार्बोक्झायलेट आयन होतो. बिकॉज इट हॅज लॉस्ट H प्लस, इट हॅज डेव्हलप्ड अ नेगेटिव्ह कॅरेक्टर. जे लेफ्ट ओव्हर असतं आफ्टर लॉस ऑफ हायड्रोजन फ्रॉम ॲसिड, जे लेफ्ट असतं, जे लेफ्ट प्रोडक्ट असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ज्युगेट बेस. कळतं? सो हाऊ डज कार्बॉक्सिल ग्रुप इम्पार्ट्स ॲसिडिटी to carboxylic acids? Because in aqueous medium, means in water, it loses H plus. Loser of H plus is called as acidity. H plus कुठून जातो तर ह्या हायड्रॉक्सिल मधला H जातो. रिमेनिंग वॉट एव्हर रिमेन्स इज द कार्बोक्झायलेट आयॉन. म्हणजे H प्लस निघून गेल्यानंतर वॉट एव्हर प्रोडक्ट रिमेन्स नो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ज्युगेट बेस. असं लक्षात ठेवा. And that particular conjugate base is in the form of carboxylate ion. And that's it. One thing. Second thing is that students, कसं आहे सांगते, कार्बॉक्सिलिक ॲसिड्स, हे लिटमस टेस्ट तुम्हाला नंतर सांगते. आय वुड लाईक टू एक्सप्लेन सम पॉईंट्स हिअर की कार्बॉक्सिलिक ॲसिड्स विल पुट हिअर लाईक दिस. हॅलो, द ॲसिडिटी ऑफ दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, थांबा एक सेकंड. We'll put here like this. The acidity of these organic compound, that is, आता हा तुमचा conjugate base झाला आहे. The acidity depends on this structure of alkyl group. Structure of alkyl group म्हणजे काय? समजा halo acids. Halo acids means what? Halo means what? Halogen acids like chloro, bromo, iodo and all that. हे काय करतात? हे क्लोरो, ब्रोमो, आयोडे, यू नो दॅट दे आर इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन कॅरेक्टर. इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन कॅरेक्टर म्हणजे दे इम्पार्ट मायनस आय इफेक्ट. तुम्ही म्हणा टीचर मायनस आय इफेक्ट म्हणजे काय? नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे इन हॅलो ॲसिड्स, हॅलो ॲसिड म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल ॲसिटाईल क्लोराईड किंवा ऑल दीज आर हॅलो ॲसिड्स हिअर. Cl इथं फक्त हॅलो ॲसिड्समध्ये काय होतं, म्हणजे डोंट थिंक दॅट इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑल द कार्बॉक्सिलिक ॲसिड्स एक्झिबिट इक्वल ॲसिडिटी. दे डिपेंड अपॉन द स्ट्रक्चर ऑफ आर ग्रुप. आता अल्काईल हे प्लस आय इफेक्ट प्रोड्यूस करतात. प्लस आय इफेक्ट. व्हॉट इज द डिफरन्स? In case of halo acids, समजा in case of R, if chloro, bromo, iodo is attached, they are electronegative in character. They try to pull electron pair from this carboxylate ion. कळतं? हे त्याच्यातून इलेक्ट्रॉन पेअर पुल करतात. पुलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज मेकिंग इट इलेक्ट्रॉन डेफिशियंट, मीन्स इंक्रीजिंग इट्स ॲसिडिटी. म्हणजे द स्ट्रेंथ ऑफ दिस कार्बॉक्सिलिक ॲसिड्स इज स्ट्रॉंगर in case of halo acids, because halo acids impart negative inductive effect. म्हणजे they try to snatch the electrons. ते स्वतः इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात. हे मी हे सांगते. They themselves are electronegative and try to snatch the electrons from this carboxylate, increasing its positive character or making it more and more
acidic or increasing its strength. On the other hand, alkyl group gas, structure of alkyl group, we can put here like this. Alkyl is there, then there are NH2 group, hydroxyl group. What they do, students, they show plus I effect. Plus I effect म्हणजे they donate electron pair to carboxylate. ते इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे असतात, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतात त्याला. सिन्स दे डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू कार्बोक्सायलेट, द स्ट्रेंथ बिकम्स, द ॲसिडिक स्ट्रेंथ बिकम्स वीकर. म्हणजे ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट पोजेस द सेम लेवल ऑफ ॲसिडिटी. हॅलो ॲसिड्स आर स्ट्रॉंगली ॲसिडिक. ऑन द अदर हँड, द अल्काइल ग्रुप्स अटॅच टू अल्काइल घ्या, अमाइड घ्या, NH2 ग्रुप असेल, they are or we'll put it like this, they are electron donating and they provide plus I inductive effect, decreasing the strength of the acid. That's it. म्हणजे हॅलो ॲसिड्सची acidic strength in case of organic acid is high. If alkyl group or any other group is attached, the acidic strength of carboxylic acid becomes weaker. That's it. हे तुम्हाला मेन सांगायचं होतं मला. ठीक आहे. आफ्टर दिस, इवन इन केस ऑफ ॲरोमॅटिक ॲसिड स्टुडंट्स, ॲरोमॅटिक ॲसिड्स ऑल्सो, नायट्रो ग्रुप, क्लोरो ग्रुप, हे सगळे नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट प्रोव्हाइड करतात. म्हणजे दे आर इलेक्ट्रॉन स्नॅचर्स, मेकिंग द स्ट्रेंथ ऑफ दिस बेन्झॉइक ॲसिड विच इज द लोएस्ट मेंबर ऑफ द ॲरोमॅटिक ॲसिड. सगळ्यात लोएस्ट आणि सिम्पलेस्ट मेंबर जर असेल तर तो बेन्झॉइक ॲसिड. क्लोरो, नायट्रो ग्रुप, ऑल दीज आर द वन्स हू snatch electrons किंवा halo groups, hence increasing its acidic strength. On the other hand, same story goes here. If amino किंवा alkyl groups are attached, they decrease the acidic strength. That's it. ठीक है. This is the behavior which is given in the textbook, which does not have any reaction, students. आता बघा, आता तुम्हाला laboratory test which helps us to identify the carboxylic acids. Which are the laboratory tests? Simple litmus test. You know that when you take a organic compound containing carboxylic acid and dissolve it in water, it turns blue litmus red. I'll repeat. Organic compound containing carboxylic acid group, when dissolved in water, turns blue litmus red. Same is the test shown even by phenols. कळतं आहे. म्हणजे ही लिटमस टेस्ट ही आयडेंटिटी नाही आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड्सची, बिकॉज फिनॉल्स ऑल्सो टर्न ब्ल्यू लिटमस रेड. म्हणजे ते पण ॲसिडिक बिहेवियरच दाखवतात. कळतं. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड पुढ्यात जर घेतला अँड इफ यू वॉन्ट टू टेस्ट वेदर इट्स अ फिनॉल ऑर अ बेन्झॉइक ॲसिड ऑर समथिंग, यू मे गेट कन्फ्युज्ड विथ लिटमस टेस्ट, बिकॉज बोथ ऑफ देम, फिनॉल्स as well as organic compounds containing aromatic I'm speaking about, they turn blue litmus red. Not a proper test, students. Second, sodium bicarbonate. When an organic compound containing carboxylic acid group is treated with sodium bicarbonate, a typical salt, effervescence of carbon dioxide is released. सगळं कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, leading to the formation of a insoluble acid. Okay, leading to the formation of what? Insoluble acid. एक insoluble acid जो शिल्लक राहतो, that gets settled at the bottom of the what you can say, whatever beaker or wherever you are performing the practical. This acid, insoluble acid, when carbon dioxide is removed, insoluble acid gets settled. Hey, acid, this is a typical insoluble acid which gets settled down. Sodium salt of acid है तो, which on treating with hydrochloric acid we get a typical acid here. ठीक है, we get acid and which settles properly as precipitate. म्हणजे फरक काय माहिती आहे का? कार्बॉक्सिलिक ॲसिड you treated with sodium bicarbonate, carbon dioxide effervescence are evolved, the insoluble acid remains as it is, and when it is treated with HCl, a precipitate of carboxylic acid is formed. म्हणजे हे insoluble राहतं, precipitate म्हणून साठत नाही. If you add HCl, then it gets settled as a precipitate. That's it. This is the sodium bicarbonate test. Student, this test is not shown by phenols. A very good test which distinguishes carboxylic acids from other organic compounds.
इस्टर काय करायचं, टेक अ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड इथेनॉल, ॲड 1 ड्रॉप ऑफ ॲसिड, heat both these carboxylic acid mixed with ethanol with 1 drop of sulfuric acid in a water bath. वॉटर बाथ म्हणजे काय, आपण भांड्यात पाणी गरम करायला ठेवतो ना, त्या भांड्याला आपण वॉटर बाथ म्हणू शकतो. एवढं सिम्पल आहे. यू टेक some quantity, you take carboxylic acid and ethanol, add 1 drop of concentrated H2SO4 and heat it in a water bath. म्हणजे भांड्यात गरम पाणी घेऊन त्याच्यात 5 मिनिटं ठेवायचं. काय ठेवायचं, बीकर ठेवायचं विच कंटेन्स दिस मिक्सचर. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ वॉटर बाथ. हां, when you place it in a water bath means a beaker placed in hot water in a vessel. When you place it in a water bath for 5 minutes, we get 5 minutes ठेवायचं and pour it in water, separate water घ्यायचा and pour it in water, we get a beautiful fruity odor. छान असा ॲपलचा एक तरचा ॲपलचा ऑर्डर कसा असतो किंवा संत्र्यांचा ऑर्डर कसा असतो तसा एक वास येतो. दॅट इज बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ दिस ईस्टर. I'll repeat, you take any organic acid, you take ethanol in a beaker, add 1 drop of concentrated sulfuric acid, place it in a water bath. When you heat it for 5 minutes, after 5 minutes, you pour it in a beaker, separate beaker containing water. A fruity odor is eliminated out, which shows that ester is formed. कारण esters ना फ्रुटी ओडर असतो, स्मेल असतो. नेक्स्ट स्टुडंट्स, रिॲक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स, यू कॅन टेक फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड अँड थायोनिल क्लोराइड ऑल्सो. कार्बोक्सिलिक ॲसिड्स when heated with either phosphorus trichloride, phosphorus pentachloride, thionyl chloride gives acyl chlorides, no doubt, but preferable reaction is only with thionyl chloride or sulfonyl chloride. का, कारण जे बाय प्रोडक्ट तयार होतं ना, इट इज volatile in nature, it evaporates off or it escapes off, so whatever acyl chloride you are getting is in pure form. ठीक है. The reaction with PCl3 and PCl5 will give us the same acyl chloride itself, but the byproduct is not in gaseous form. But the reaction of carboxylic acids with thionyl chloride gives no doubt acyl chloride along with a byproduct which is volatile or which is gaseous in form and it escapes off. ठीक है. These are the reactions. मुलांना हे सगळे precipitate म्हणून सांगतात. They are not a preferable reaction is this. All of them gives you acyl chloride itself. ठीक है, that is the thing here. Next, reaction with ammonia. Carboxylic organic compounds containing carboxylic acid react with ammonia to form a typical salt which is called ammonium carboxylate, which on continuous heating forms an amide. Amide म्हणजे NH2 group. कार्बोनिल आणि NH2 ग्रुप असलेला कंपाऊंड अमाइड. आय स्टार्ट इट इन द नेक्स्ट पिरियड इटसेल्फ, डोंट वरी. कार्बोक्सिलिक ॲसिड्स रिॲक्ट विथ अमोनिया टू फॉर्म अमोनियम कार्बोक्सायलेट कंपाऊंड, अ सॉल्ट रादर, विच ऑन कंटिन्युअस हिटिंग गिव्स अन अमाइड. ॲसिड अमाइड म्हणतात त्याला. बेटर रिझल्ट्स आर ऑब्टेन्ड इफ यू टेक द रिॲक्शन ऑफ असाइल क्लोराइड विथ अमोनिया. बेटर रिझल्ट्स येतं, म्हणजे एवढं लांब आपल्याला कंटिन्युअस हिटिंग करायची गरज नाही. Direct you take acyl chloride, you treat it with ammonia, you get an amide, acid amide. ठीक है. Monohydric, or we'll put it like this, monocarboxylic acids on heating in the presence of very strong dehydrating agents like एक phosphorus pentoxide हा very strong dehydrating agent है. Dehydrating means which can आराम से remove water molecule from this monocarboxylic acids. ठीक है. Monocarboxylic acids, we have taken 2 molecules here, we have not taken dicarboxylic acids, we have taken 2 molecules of monocarboxylic acids. When heated in the presence of dehydrating, very strong dehydrating agents like phosphorus pentoxide ले लो, concentrated sulfuric acid you can take, they remove water to form an acid anhydride. ह्याच्यातून फक्त वॉटर मॉलिक्यूल काढायचं मुलांना. That is it, acid anhydride. Better yields are obtained when sodium salt of
कार्बोक्सिलिक ॲसिड इज ट्रीटेड. हे बेटर रिझल्ट्स देतं मुलांना. हां, वी गेट अन ॲसिड अनहायड्राइड. दिस इज युअर ॲसिड अनहायड्राइड. Better results are obtained when a carboxylate ion, a sodium carboxylate salt is treated with acyl chloride. ठीक है स्टूडेंट्स, carboxylic acids when treated with thionyl chloride and sodium hydroxide give two, or we'll put it like this, carboxylic acid when treated with thionyl chloride give acyl chloride. Carboxylic acids when treated with sodium hydroxide gives sodium carboxylate, which both on heating continuously gives an acid anhydride. What is this? This is an acid anhydride. Means carboxylic acid treated with thionyl chloride gives acyl chloride. Carboxylic acids treated with sodium hydroxide gives sodium acetate, which both these products on continuous heating gives an acyl acid anhydride. ओके स्टुडंट्स, ह्याला सोडा लाईम म्हणतात. डिकार्बोक्झायलेशन. वेन सोडियम कार्बोक्झायलेट इज हिटेड विथ सोडा लाईम, हिटेड विथ सोडा लाईम, सोडा लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अँड सोडियम हायड्रॉक्साईड, वी गेट अ हायड्रोकार्बन. सोडियम कार्बोक्झायलेट वेन हिटेड विथ सोडा लाईम गिव्स अ हायड्रोकार्बन. कळतं? ओके, दॅट्स इट. लाईक फॉर एक्झाम्पल आय हॅव टेकन हिअर सोडियम ॲसिटेट. दिस इज सोडियम ॲसिटेट treated with soda lime, I get methane. Is it okay? This is one here. I get methane. Now the last reaction. Carboxylic acid when treated with very strong reducing agents like lithium aluminium hydride gives a primary alcohol. Gives what? A primary alcohol. So carboxylic acids when treated with very strong reducing agents like lithium aluminium hydride gives a primary alcohol. That's it. Clear? Students, हा topic संपतो. Another huge topic we have completed. We'll start with amines very soon. I hope there is test today. तुमचं काल त्या IPLच्या भानगडीत जर अभ्यास झाला नसेल तर आता अभ्यास करून मग दुपारी जरी पेपर लिहिला आणि संध्याकाळपर्यंत सबमिट केला तरी ओके. प्लीज डोंट इग्नोर द टेस्ट. कारण आमच्याकडे काहीही पर्याय नाही आहे, ऑप्शन नाही आहे अभ्यास केल्याशिवाय. ठीक आहे. बाय फॉर टुडे.